नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज जी वॅकन्सी आली आहे ती आली आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS PO. IBPS PO कडून ही वॅकन्सी आली आहे वेगवेगळ्या बँक्समध्ये मॅनेजरच्या पोस्टवर. इम्पॉर्टंट डेट्स आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 1 जुलै 2026 पासून 21 जुलै 2026 पर्यंत चालू आहे. फीस पेमेंट आपण 21 जुलै 2026 पर्यंत करू शकता. एडिट विंडो जी आहे ते 2 दिवसासाठी ओपन होईल. त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी ऑगस्ट 2026 होणार आहे. त्याचा रिझल्ट सप्टेंबरमध्ये येईल. मेन्स एक्झामिनेशन ऑक्टोबर 2026 होईल. पर्सनॅलिटी टेस्ट नोव्हेंबर 2026 होईल. इंटरव्ह्यू नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट जानेवारी 2027 येईल. तर या IBPS PO च्या एक्झाममध्ये पार्टिसिपेटिंग बँक्स ज्या आहेत त्या बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक अँड युनियन बँक ऑफ इंडिया. म्हणजे जवळपास SBI सोडून बाकी सर्व बँका यामध्ये कवर होतात. IBPS PO, IBPS क्लर्क यामध्ये SBIला सोडून बाकी सगळ्या ज्या बँका आहेत त्यांची रिक्रुटमेंट घेतली जाते. तर प्रोव्हिशनरी ऑफिसरसाठी म्हणजे मॅनेजर या पोस्टसाठी ही भरती आहे. त्याच्यामध्ये बेसिक सॅलरी आहे आपली 48,480. त्यात भत्ते आणि वगैरे जोडून 70 ते 80 हजारापर्यंत आपली सॅलरी जाणार आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी पाहू. सर्वप्रथम नॅशनॅलिटी अँड सिटिझनशिप. तो कॅन्डिडेट हा भारताचा नागरिक असावा आणि काही देशांचा अजून भूटान, नेपाळ. त्यानंतर एजमध्ये 1/7/2026 ला आपली एज कॅल्क्युलेट होणार आहे. तर त्या तारखेपर्यंत आपलं मिनिमम एज हे 20 वर्ष असावं आणि मॅक्झिमम एज हे 30 वर्ष असावं. म्हणजे जो कॅन्डिडेट आहे तो 2/7/1996च्या आधी जन्मला नसावा आणि 1/7/2026च्या नंतर जन्मला नसावा. यामध्ये एज रिलॅक्झेशन आहे. SC STला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, PWEDला 10 वर्ष, एक सर्व्हिसमनला 5 वर्ष. या प्रकारे एज रिलॅक्झेशन तिथे आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय? तर 21/7/2026 पर्यंत आपल्याकडे ग्रॅज्युएशनची डिग्री पाहिजे एका रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून, गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये किंवा इक्विव्हॅलंट. म्हणजे कोणत्याही एका रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून आपल्याकडे ग्रॅज्युएशनची डिग्री 21/7/2026 पर्यंत असावी. जर आपण फायनल इयरमध्ये असाल तर 21/7/2026च्या दिवशी किंवा त्याच्या आधी आपला फायनल रिझल्ट आलेला असावा ऑनलाईन तरी, तरच आपण याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. जर आपला रिझल्ट अजून अवेटेड असेल, आपण फायनल इयरमध्ये असाल तर आपण फॉर्म भरू शकत नाही. ॲप्लिकेशन फीस तर इथे 175 इन्क्लुझिव्ह ऑफ GST, SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 175 फी आहे आणि अदर कॅन्डिडेट्स OBC आणि अनरिझर्वडसाठी 850 फॉर्म फी आहे. 21/7/2026 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. एक्झामिनेशन प्रोसेस कशा प्रकारे? तर सर्वात आधी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होईल, त्यानंतर मेन्स एक्झामिनेशन होईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होईल. प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये 3 सब्जेक्ट राहतील. इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे रिझनिंग. इंग्लिश लँग्वेजचे 30 क्वेश्चन येतील. 30 मार्कासाठी 20 मिनटं हा सेक्शनल टायमिंग असेल. 20 मिनटंच आपल्याला या सेक्शनसाठी मिळेल आणि त्याच्यानंतर दुसरा सेक्शन सुरू होईल. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये म्हणजे मॅथ्समध्ये 35 क्वेश्चन येतील. 30 मार्कासाठी 20 मिनटं वेळ. रिझनिंग ॲबिलिटीमध्ये 35 क्वेश्चन, 40 मार्क आणि 20 मिनटं वेळ. म्हणजे 20-20-20 या प्रकारे सेक्शनल टायमिंग इथे आहे आणि त्या पर्टिक्युलर टाईममध्येच आपल्याला ते क्वेश्चन सॉल्व करायचे आहे.
त्यासोबतच प्रत्येक सेक्शनचा सेक्शनल कट ऑफसुद्धा असतो. जर आपण 100पैकी 90 मार्क घेतले, पण ज्या विषयामध्ये आपल्याला जो सेक्शनल कट ऑफ आहे, इंग्लिशमध्ये समजा 10 आहे, तो जर आपण क्वालिफाय करू शकलो नाही तर आपल्याला फेल मानलं जाईल. म्हणून प्रत्येक सेक्शनचा कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ असा दोन्ही कट ऑफ आपल्याला इथे क्वालिफाय करायचा आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे. त्यानंतर जे लोक प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय होतील ते लोक मेन्ससाठी जातील. मेन्समध्ये आपल्याला 4 सब्जेक्ट येणार आहे. रिझनिंग 40 क्वेश्चन, 60 मार्क, 45 मिनिट्स टायमिंग. त्यानंतर जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो, त्याचे 50 क्वेश्चन येणार आहे 60 मार्कासाठी. 35 मिनटं हा वेळ आहे. इंग्लिश लँग्वेजचे 40 क्वेश्चन 20 मार्कासाठी 35 मिनटं वेळ आहे. आणि डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणजे मॅथ्सचे 40 क्वेश्चन 60 मार्कासाठी 45 मिनिट वेळ. या प्रकारे 170 क्वेश्चनची नंबर ऑफ क्वेश्चन 170 आहे. मॅक्झिमम मार्क 200 आहे. 200पैकी आपली मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यात सगळ्यात जास्त वेटेज रिझनिंग आणि मॅथ्सला आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेसला आहे. इंग्लिशला या मेन्सच्या एक्झाममध्ये वेटेज थोडं कमी आहे. त्यासोबतच आपला एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर होणार आहे. एसे आणि कॉम्प्रिहेन्शनचा 2 क्वेश्चन राहतील. 25 मार्कांचे 2 क्वेश्चन 30 मिनिटांसाठी. अशी 225 मार्काची ही टोटल मेन्स एक्झामिनेशन येणार आहे. आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज, इमर्जिंग ट्रेंड्स इन बँकिंग अँड टेक्नॉलॉजी, करंट इव्हेंट्स, इथिक्स याच्यामधून क्वेश्चन्स येणार आहे. जे कॅन्डिडेट मेन्स क्वालिफाय करतील त्या लोकांना पर्सनॅलिटी टेस्टसाठी बोलवलं जाईल. पर्सनॅलिटी टेस्ट ही फक्त एक क्वालिफाईंग आहे, त्याच्यामध्ये काही मार्क्स जुळणार नाही आहे, पण आपल्याला पर्सनॅलिटी टेस्टसाठी जावं लागणार आहे, मॅन्डेटरी असणार आहे. त्यानंतर आपला इंटरव्ह्यू होईल. मेन्स, प्रिलिम्स प्रत्येक याच्यामध्ये 0.25ची निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर इंटेंड वॅकन्सीज बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, म्हणजे जवळपास सगळ्याच प्रकारच्या बँक्स यामध्ये कवर होतात. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सीज बँक ऑफ बडोदामध्ये 1900 वॅकन्सीज आहे. त्याच्यानंतर 1500 वॅकन्सीज कॅनरा बँकमध्ये आहे, 1100 वॅकन्सीज बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे. या प्रकारे आहे. आणि ही वॅकन्सी जी आहे ती ऑल इंडिया आहे, तर आपल्याला ऑल इंडिया पण ट्रान्सफर केला जाऊ शकते. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपल्याला काही क्वेरी असल्यास कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.